ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, आज मी आपल्याकडे 86वा व्हिडिओ करत आहे आणि हा 86वा व्हिडिओ हा भक्तवत्सलतेचाच एक अनुभव आहे. गुरुचरणी शरणदाता हा श्रीयुत माधव भातखंडे यांचा हा एक लेख आहे. हे माधव भातखंडे हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि त्यांचा लेख गुरुगौरविका पुष्प 2 पान 109 ते 115 वर नमूद केलेला आहे. तर हा अनुभव माधव भातखंडे यांचा आहे. माधव भातखंडे हे आत्ता सांगितल्यामुळे CA होते. त्यामुळे CA झालेले असल्यामुळे CA या पदाला त्या काळी भरपूर एक प्रतिष्ठा होती आणि त्या ठिकाणी ते वेल एस्टॅब्लिश असे झालेले होते. पैसा, प्रसिद्धी, ज्ञान हे सगळं त्यांना मिळालेलं होतं आणि त्यामुळे आपण आता कृतकृत्य झालो आहेत असं त्यांना वाटत होतं. पण असं जरी असलं तरी मला वाटतं 1980च्या सुमारास कधीतरी त्यांना एक मोठा आजाराचा झटका बसला आणि अनपेक्षित असा एक आजार जडला आणि त्यामुळे त्यांना काळजीने घेरलं आणि आपलं जीवन किती क्षणभंगूर आहे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग पैसा, प्रतिष्ठा, ज्ञान हे सगळं अपुरं आहे. आपल्याला काहीतरी दुसरा शोध घेतला पाहिजे असं त्यांच्या मनात यायला लागलं. आणि मग त्यांनी काही पुस्तकांचं वाचन वगैरे सुरू केलं आणि सगळं वाचन सुरू केलं आणि मग आध्यात्मिक मार्गात काय करता येईल असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग त्यांनी पुस्तकं वाचले. त्याच्यानंतर त्यांनी कुठेतरी वाचलं की पुस्तकं हे जरी चांगले असले तरी ते कोणाचेही गुरु होऊ शकत नाही. आता काही लोक म्हणतात पुस्तकं हे आमचे गुरु आहेत. ते अर्धवट वाक्य असतं. कारण अक्षरातनं जे लिहिलेलं आहे ते प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला अनुभवायचं आहे तेव्हा एखाद्या अनुभव संपन्न व्यक्तीने ते आपल्याला सांगावं लागतं. आणि नाही तर पुस्तक वाचून जर सगळं शिक्षण मिळत असतं तर आपल्याला शाळा कॉलेज काढायला लागले नसते. शाळा कॉलेज काढतो म्हणजे काय, तिथं कोणीतरी आपल्याला ती गोष्ट शिकवतो असा भाग आहे. आणि मग त्यांना याची गुरुचरणाची एक ओढ लागायला लागली आणि मग त्यांनी निर्णय ठिकाणी शोध घेतला. आणि असा शोध घेत असताना एका ठिकाणी ते गेले. तिथं एक साधू पुरुष होते. त्यांचं नाव त्यांनी दिलेलं आहे श्रीयुत अमलानंद स्वामी यांच्या ते दर्शनाला गेले होते. तिथं त्यांनी सांगितलं तुमचे गुरु तुम्हाला लवकरच येतील. आता हे अमलानंद साधू असतील. आता त्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमचे गुरु तुम्हाला भेटतील. म्हणजे अमलानंदांकडे गेले. पण अमलानंद काय म्हणले नाही तू माझा शिष्य हो. कारण कोणताही गुरु कोणालाही माझा शिष्य हो असं म्हणत नाही. ज्याचे त्याचे गुरु हे ठरलेले असतात. या मार्गात प्रत्येकाला गुरु हा ठरलेला आहे आणि ज्याचा गुरु जो आहे तोच त्याला भेटत असतो. तर या पद्धतीने त्यांना सांगितलं. आणि त्यांचे एक लहानपणचे मित्र होते. मला वाटतं ते श्रीनिवास मोडक, आमच्या गुरुदेवांचे जे भक्त आहेत श्रीनिवास मोडक, यांना त्यांनी हे सगळं सांगत होते. आणि मग लहानपणापासून मित्र होते. आणि मग सांगितल्यानंतर एकदा श्रीनिवास मोडक म्हणले आता हे तुझं गुरु शोधणं वगैरे सगळं थांबव. काय आपण आता ताबडतोब नगरला जाऊ. मी नगरच्या क्षीरसागर महाराजांचा भक्त आहे तर तू तिथं चल. आता हे मुंबई ते नगर बराच मोठा प्रवास आहे आणि या
भातखंड्यांना, माधव भातखंड्यांना प्रवासाचा कंटाळा होता. त्यामुळे कुठे एवढं लांब जायचं आहे आमच्या एक दिवशी असा योग आला की त्यांचं पुण्यात काम निघालं. आणि पुण्यात काम आहे म्हटल्यावर श्रीनिवास मोडक त्यांना म्हणाले, असं कर, आपण जर पुण्यात काम आहे तर एक दिवस तुझं काम कर, आपण पुण्यात मुक्काम करू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नगर जाऊ. त्यामुळे ते स्वतः श्रीनिवास मोडक, त्याच्यानंतर हे भातखंडे आणि हरिओम भागवत म्हणून आमच्या गुरुदांचे दुसरे भक्त आहेत, या तिघांनी मिळून तिथं जाण्याचा निर्णय घेतला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते नगरला पोहोचले. सगळ्या गुरुदेवांच्या गप्पामध्ये त्यांची मनं रंगली होती. अशा अवस्थेत त्यांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर सद्गुरूंनी हे नवीन कोण आलं आहे हे विचारलं. आणि स्वतः भातखंडे काही बोलत नव्हते, भातखंडे काही बोललेले नाहीत. मग त्यांनी त्या ठिकाणी गुरुदेवांनी विचारल्यानंतर ते म्हणले, हे दर्शनाला आलेले आहेत आमका. आणि मग हे सगळं कोण उत्तर देत होतं? श्रीनिवास मोडक देते. भातखंडे काही बोलत नव्हते. मग ते गुरुदेव म्हणले, मौनम सर्वार्थ साधनम. यांचं मौन आहे ते सर्वार्थ साधनम असं एक संकेताक वाक्य उत्तरलं. त्याच्यानंतर मग त्यांनी गुरुदेवांनी त्यांना प्रसाद दिला आणि त्यानंतर बाहेर गेले. बाहेर त्यांनी प्रसाद भोजन घेतलं. प्रसाद भोजन देवस्थानमध्ये घेतलं. आणि नंतर त्या भातखंड्यांना असं वाटायला लागलं की आपण आता आतमध्ये जाऊन मन मोकळं केलं पाहिजे. पण ते मन मोकळं करायचं तर आता दर्शनाची वेळ संपलेली. भोजन आपलं झालेलं आहे, गुरुदेवांचं भोजन झालेलं आहे आणि गुरुदेव आता विश्रांती घेत आहेत. अशा वेळेस काय करायचं? खास बाब म्हणून गुरुदेवांचे जे मुख्य सेवेकरी होते आमचे प्रभाकर काका, तर त्यांना या मंडळांनी विनंती केली. आणि मग प्रभाकर काकांनी गुरुदेवांशी बोलले आणि म्हणले, ठीक आहे, येऊ द्या आतमध्ये. आणि मग त्या ठिकाणी गुरुदेव बसले होते. तिथे हे एकटेच गेले दर्शनाला. मग त्यांनी सांगितलं, मी गेले 2-3 वर्ष भटकतोय, गुरुच्या शोधात आहे. मी बरंच साहित्य वगैरे वाचलं, पण मला काही अजून गुरु भेटलेले नाही आहेत. तर गुरु आपल्याकडे चालत येतात का? तर महाराज म्हणले, खरं आहे, गुरु आपल्याकडे चालत येतात, पण त्यासाठी आपल्याला विवेकानंद व्हावं लागतं. आणि आपण सगळे विवेकानंद नाही, तर बाकीच्यांनी गुरूंच्याकडे स्वतः चालत जावं लागतं. बघा गुरुदेवांची वाक्य कशी आहेत, गुरुदेवांची उदाहरणं कशी असतात. विवेकानंदाचं उदाहरण दिलं, कारण विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी शोधलेलं होतं काय. पण सगळे विवेकानंद नाहीत, बाकीच्यांना चालत यावं लागतं असं त्यांनी सांगितलं. मग त्याच्यानंतर भातखंडे यांनी सद्गुरूंना दिलं की मला आता फरक समजला आहे, तर आपण माझे गुरु व्हाल का? पुढचंही वाक्य गुरुदेवांचं फार महत्त्वाचं आहे. ते वाक्य उच्चारल्यानंतर सद्गुरूंनी उत्तर दिलं की गुरु हे तळ्यासारखे असतात. तळ्याच्या काठी जाऊन जर तुम्ही विचारलं की मी पाणी पिऊ का, तळं काय बोलणार का तुमच्याशी? तळं काय बोलणार नाही आहे. आपली रिकामी गागर घ्यायची आणि भरायला सुरुवात करायची असते, असं गुरुदेवांनी त्यांना उत्तर दिलं. बघा सांकेतिक उत्तर असतं, सांकेतिक उत्तर आहे. इथे कुठेही ते म्हणले नाही तू माझा शिष्य हो म्हणून. मग भातखंडे म्हणले, नाही आता मग माझी गागर रिकामी आहे, मी आता इथं पाणी प्यायला लागतो, म्हणजे मी आता आपल्याला गुरुस्थानी मानतो. त्यावरही गुरुदेव म्हणले की घाई करू नका, तुम्ही बुद्धिमान लोक आहात सगळे काय, तुम्ही आपला गुरु हा सगळ्या याच्यावर घासून पुसून घ्या. तुम्हाला जी काय अजून शोध घ्यायचा ते घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवा, असं स्वतः श्री गुरूंनी त्यांना, आमच्या गुरुदेवांनी सांगितलं. तुम्ही सुशिक्षित आहात आणि मग नीट गुरु पारखून घ्या. हे बोलल्यानंतर देखील भातखंडे म्हणले, नाही नाही आता आपण माझेच गुरु आहात. तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं, इथून पुढे तुम्हाला माझ्या दर्शनाला यायला काय हरकत नाही, पण दर्शनाला येताना तुमची प्रतिष्ठा आणि तुमच्या पदव्या त्या चप्पल स्टँडपाशी ठेवायची, बाहेर ठेवायची. इथे येताना तुम्ही कोण आहात याचा विचार करून येऊ नका. इथे येताना फक्त मी शिष्य आहे एवढाच विचार करून घ्या. आणि बाहेर जाताना जशा चपला घालता तशा त्यावेळेस तुमच्या पदव्या आणि प्रतिष्ठा घेऊन जा. म्हणजे सद्गुरू चरणाशी आल्यावर आपण प्रतिष्ठित आहोत, आपण सुविद्यित आहोत, सुविद्या आहोत, हे सगळं विसरून जायचं असतं. हे गुरुदेवांनी त्यांना सांगितलं. आता हे शिष्य झाले, म्हणजे गुरु त्यांना सापडले, शिष्य झाले.
मग गुरुसेवा करावी, काय गुरुसेवा करावी हा प्रश्न पडला. मग त्यांनी गुरुदेवांना एकदा विचारलं की मला काही सेवा करता येईल का. तर गुरुदेवांनी काही बोलले नाही तेव्हा. त्याच्यानंतर गुरुदेवांनी त्यांना एक निरोप पाठवला. आपलं श्रीनिवास मोडक यांच्या माध्यमातून एक तो निरोप दिला की त्यांना विचारा ते ट्रस्टचं काम करतील का. आता हे चार्टर्ड अकाउंट होते आणि आमच्या ट्रस्टला चार्टर्ड अकाउंटची गरज आहे. तर त्याच्यामुळे ते गुरुदेवांनी विचारलं, त्यांना सांगितलं आणि हे सांगितल्यावर त्यांना आनंदाचं भरतं आलं. ते म्हणे मला सेवा करायला मिळते, चांगलं आहे म्हणे. आणि मग पण त्यांच्या मनात विचार आला की गुरुदेवांनी आपल्याला स्वतः का नाही विचारलं. तर गुरुदेवांनी सांगितलं मी स्वतः विचारलं असतं तुमच्यावर तो दबाव आला असता, तुम्ही नाही म्हणजे तुमच्या मनात नसलं तरी हो म्हणलं असतं, मला तसं नको होतं म्हणून मी त्या मोडकांच्या मार्फत तुम्हाला विचारलं. म्हणजे बघा गुरुदेव किती विचारपूर्वक सगळं करत होते. आता हे झाल्यानंतर ट्रस्टचं काम करायचं म्हणल्यावर बघा योग कसा असतो की पुण्यातल्या एका फर्मने या माधव भातखंडे यांना एंगेज केलं आणि म्हणले आठवड्यात एखाद 2 दिवस तुम्ही येऊन आमचं काम बघत. आता आठवड्यात एखाद दिवस ते मुंबईहून पुण्याला येणार म्हणजे त्यांची पुण्यापर्यंतची जाण्याची येण्याची सोय झाली. पुढे काय नगरलाच जायचं आहे. म्हणजे सद्गुरूंनी ते पण एक काम करून टाकलं की तिथे येण्या आणण्याची त्यांची सोय करून टाकली. अशा तऱ्हेने श्रीयुत आमचे माधव भातखंडे चार्टर्ड अकाउंटंट हे आमच्या गुरुचरणाशी आले, गुरुसेवेत लीन झाले आणि अजूनही त्यांची ती सेवा ही चालू असेल. काय सद्गुरू कोणावर कशी कृपा करतील, कोणाकडनं काय करून सेवा करून घेतील याचा कोणालाही अंदाज येत नसतो, तेच खरं आहे. हा उत्तम हा फक्त मी भक्तवत्सलतेचाच एक अनुभव आहे. असे गुरुच्या शोधात असलेल्या माणसाला गुरु सापडणं आणि ते पण आधी कोणतरी सांगणं की तुम्हाला तुमचे गुरु लवकरच भेटतील, ह्या सगळ्या सांकेतिक बाबी असतात. या सगळ्यातनं गुरुदेवांची भक्तवत्सलता आहेच, पण गुरुदेवांचं जे गुरुस्वरूप आहे हे देखील ओळखायला आपल्याला मदत होत असते. अशा तऱ्हेने हा माधव भातखंडेंचा एक मी अनुभव तुम्हाला आत्ता सांगितला. मुंबईचे भक्त माधव भातखंडे हे नगरच्या आमच्या ट्रस्टचं कार्य बघू लागणं हे सगळं गुरुदेवांची कृपा अलौकिक आहे. माणसं कशी निवडायची, माणसं कशी बोलवायची, बोलवून घेतलेलं आहे त्यांनी. म्हणजे या पद्धतीने स्वतः ते काही बोलवायला गेलेलं नाही कोणाला, पण या पद्धतीने त्यांना आपल्याकडे त्यांनी आकर्षित करून घेतलेलं आहे आणि ती सेवा त्यांच्याकडनं करून घेतलेली आहे. तर आपण इथे थांबूया. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.